हॅलो गाईज, मी तुमची रोशना. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण माझ्या छोट्या मुलाचा आज बर्थडे. ह्या दिवशी तो माझ्या आयुष्यात आला होता आणि त्याच्यामुळे मी सगळं त्याचं ऑप्शन वगैरे करून त्याला स्कूलला पाठवलं, कारण त्याच्या आज एक्झाम चालू आहे. सो तो स्कूलला गेला. त्यानं आम्ही रेडी वगैरे झालो आणि सगळ्यांनी जिमला आलो आणि त्यातून आज आमचे बॅक वर्कआउट होता आणि विथ बायसेप्स, कारण की आम्ही पर डे ॲटलिस्ट 2 मसल तरी वर्कआउट करतो. त्याच्यामुळे बायसेप, बॅक किंवा चेस्ट अँड ट्रायसेप असे वर्कआउट करत असतो. तर बॅक कंप्लीट करून देन आम्ही बायसेप्सकडे गेलो. मी आणि माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही सोबत वर्कआउट करत असतो. सर आमचे त्यांच्याकडे वर्कआउट करतो. त्यानंतर मी बायसेप्स वगैरे करून झाल्यावरती ॲप्स केले. ॲप्स मी साईड ॲप्स करत होते, कारण की साईड फॅट बर्न हो ह्यासाठी ती एक्सरसाइज मी करते. त्यानंतर आम्ही मुलाचे गिफ्ट घेण्यासाठी गिफ्ट शॉपमध्ये गेलो. तिथं त्यानंतर त्यांना मी विचारलं की बॅडमिंटन दाखवा. सो त्यांनी ते दाखवलं वगैरे आणि मी चूज वगैरे केलं त्यातलं चांगलं वगैरे. देन आम्ही ते घेतलं आणि तिथून निघून मग आम्ही मार्केटला गेलो. तर आम्हाला लेट पण झालं होतं मार्केटला जायला आणि आमच्या इथे मार्केट हा फ्रायडेला भरतो. सो आम्ही जिममधून तसंच भाजी घेऊन त्यानंच आम्ही घरी जातो. तर मार्केटमध्ये थोडीशी गर्दी होती. त्यानंतर मग थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि भाजी वगैरे घेऊन वगैरे झाल्यावरती मग थोडंसं फ्रूट्ससुद्धा घेतले, आणि फ्रूट्स खाणं गरजेचं. पिशवीत द्या ना. सॅलडसाठी वगैरे टमॅटो अशी चूज करून घेतात आणि त्यानंतर घरी जायला निघालो. आणि असं बघू शकता की माझ्या हातामध्येच भाजीची पिशवी वगैरे आहे. पुढे काही दिलं ते साहेबांकडे आणि बाळाचं गिफ्ट. आणि त्यानं घरी पोचल्यावर माझ्या मुलाचं रिॲक्शन बघू शकता. तो खूप हॅपी होता त्याचे गिफ्ट पाहून. सो मग त्याला मी दिले आणि त्यानं तो बाहेरच ते ओपन करून बघायचा प्रयत्न करत होते, की नाही का एक एक्साइटमेंट असते ना छोट्या मुलाचं गिफ्ट भेटल्यावरती. सो ते होतं आणि त्यात आमचा छोटा डॉन आला तिथे बाहेर. सो मग त्या दोघं जरा त्यांनी ते गिफ्ट बघितलं आणि त्यानंतर ते झाल्यावरती मला खूप भूक लागली होती. सो मी सॅलड, दही आणि थोडी मूगची भाजी आणि ऑरेंज वगैरे घेतले होते आणि ते वगैरे खाले, कारण की नाश्ता नव्हता झाला. सो डायरेक्ट लंच. ओके, बाय.